ओ गॉड, सो आता काय करायचं? आतापर्यंत माणसाने आसावरी मॅमने सगळं सांगितलं असेल. लास्ट टाइम तू वाचलंस, पण यावेळेला पोलीस खरंच तुला पकडून नेतील का? थांब ग जरा, कानाशी भुणभुण करू नका उगाचच. विचार करू दे मला जरा. तो माणूस येऊन आईला भेटेल असं वाटलं नव्हतं मला. त्यात आई आता पोलीस कमिशनर कडे गेली. सगळं मस्त चाललं होतं, अचानक प्लॅनचा फुगा झाला सगळा. सो आता तुझं कसं होणार? ए सुझॅन, आता माझं कसं होईल? म्हणजे हे सगळं करत असताना तू पण होतीस ना माझ्या बरोबर? तुला काय फक्त मजा मारायची काय ग? आणि प्रॉब्लेम आला की कल्टी घ्यायची? मी सोडणार नाहीये तुला. मी जर फसलो ना तर तुला पण फसवणार. आत्ताच सांगतोय मी. मी काय केलं? तू जे मला सांगितलं तेच मी केलं. मग आता पण मी सांगतोय तेच कर. कळलं ना? मला जरा विचार करू दे. शांत बस जरा. ही आयडिया चांगली. कुठली आयडिया? सो तुला शांत बसायला सांगितलं ना मी. शांत. मी बघतो काय करायचं ते. आसावरी राजे हाय हाय. आसावरी राजे हाय हाय. डीबीके ग्रुप हाय हाय. डीबीके ग्रुप हाय हाय. आसावरी राजे हाय हाय. डीबीके ग्रुप हाय हाय. अरे गेल्या त्या कशाला घसे बसवून घेताय तुमचे? ते आल्या ना की परत सुरू करा. जरा एनर्जी सेव्ह करावं लागतं. ते म्हणतात ना हिंदीत म्हणे बघा, सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पडती. तसंच वाकड्या माणसांशी सरळ वागून चालत नाही, त्यांच्याशी वाकडच वागावं लागतं. त्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे, तुमच्या सासूबाई पोलिसांना घेऊन येईपर्यंत आम्ही इथेच ठाण मांडून बसणार आहोत. बसा. पाणी मिळेल का थोडं? तुम्हाला पण हवंय का पाणी? नाही नाही थँक्स. तुमच्या घरचे आत्ता कुठे आहेत? सगळ्यांची नीट व्यवस्था केली मॅम, काही काळजी करू नका. यांना यांच्या हक्काची घरं मिळेपर्यंत सगळे एका ठिकाणीच मस्त आहेत. वाव, तुम्ही किती काइंड आहात. नाही तसं नाही, यांच्या गरजा फार कमी असतात. आहे त्या जागेत आहे त्या ठिकाणी हे लोक मस्त राहतात, सगळं स्वीकारतात. क्रेडिट गोज टू ऑल ऑफ देम. अहो, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. बोला ना. ते त्या दिवशी काही नाही. बोला बोला बोला. तुम्ही माझ्याशी बिंदास बोलू शकता, जे काय ते शेअर करू शकता, काय प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही जरा हा मी सांगते तुम्हाला, पण तुम्ही आईना नाही ना सांगणार? मी तुमच्या सासूबाईंसारखा नाहीये विश्वासघातकी. त्यांना सवय असेल लोकांचा विश्वास तोडण्याची, मला नाही. सांगा. त्या दिवशी ऑफिसच्या बाहेर मी तुम्हाला जे काही सांगितलं ते. डोंट वरी, नाही सांगणार मी कोणाला, नाही सांगणार. कुशल. दादा,
हो का? अच्छा, हाय. हॅलो. आवडू इकडे आत्ता चालायस की नाही बाहेरून? मग हातपाय धुवू आणि मस्त वरती खेळत बसा, खाली नको येऊस. ओके माडी, थांबशील का ग जरा हो चालेल ना. ए नाही ग, ही मला खूप त्रास देते. नाही मी तुला अजिबात त्रास देणार नाही. चल तर तुझ्याकडे काय काय टॉयज आहे मग दाखव. चल 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 चल. तुम्ही डायरेक्ट घरापर्यंत आलात? खरंच म्हणजे एवढी मोठी स्टेप घ्यायला असं वाटलं नव्हतं मला. आणि खरं सांगतो, या माणसांबद्दल तुम्हाला जी कळकळ आहे ना, ते बघून मला खरंच मनापासून कौतुक वाटते हो तुमचं. नाही खरंच अशी माणसं फार कमी भेटतात हल्ली. खरं आहे ना, हल्ली बघा ना तुमच्यासारखीच माणसं जास्त असतात नाही का? शुभ्रा, पाहुणे आले का घरी? तू काही त्यांना खाण्यापिण्याचं विचारलंस का? म्हणजे जेवण नाश्ता वगैरे झालंय का व्यवस्थित? सगळं झालं, चहा पाणी खाणं पिणं सगळं झालं. ही जी माणसं आहेत ना, ही थांबली आहेत. तुम्ही त्यांना त्यांची घरं परत कधी मिळवून देणार यासाठी, आणि तेच थांबणार आहे, त्याशिवाय जाणार नाही आहेत. जे घडलं ते खरंच खूप वाईट घडलं, आणि जे काय घडलं त्याबद्दल सॉरी. तुमची सगळ्यांची मी अत्यंत मनापासून माफी मागतो. खरंच सॉरी. हे तुमचं पण बरोबर आहे. तुमच्या नजरेत मी आता वाईटच असणार. खरं सांग, मला हे काम नव्हतं करायचं. हे वाईट काम मला खरंच करायचं नव्हतं, अजिबात करायचं नव्हतं. काय करू, मी एक साधा एम्प्लॉई आहे, तुमच्यासारखाच साधा कामगार आहे हो मी. आणि तुम्हाला तर माहितीच असेल की नोकरी म्हटल्यानंतर आपल्या हातात किती गोष्टी असतात. काही नसतं आपल्या हातात. मालक जे सांगेल तेच आपल्याला ऐकावं लागतं. माझं पण तेच आहे. आसावरी मॅडम जे काय सांगतील तेच मला ऐकावं लागतं. त्या दिवशी सुद्धा मी तुम्हाला भेटायला आलो होतो ना, मी स्वतःहून नव्हतो आलो. आसावरी मॅडमने सांगितलं होतं मला तुमच्याकडे जायला, म्हणून आलो होतो. काय नाव तुमचं? सोहम. बरोबर, सोहम कुलकर्णी. सोहम कुलकर्णी. ॲटिट्यूड मॅटर्स. म्हणजे तुम्हाला त्या दिवशी मॅडमने पाठवलं होतं की नव्हतं पाठवलं, हे खरं खोटं करण्यात काही लॉजिक नाही, कारण कधी खरं कळणारच नाही तुमच्याकडून. पण एक जी गोष्ट कळली ती अशी आहे ना, की तुमचा ॲटिट्यूड आहे ना त्या दिवशीचा रॉंग ॲटिट्यूड. म्हणजे माझात 5 लाख रुपये रॉंग ॲटिट्यूड. आता मला सांगा की तो ॲटिट्यूड पण तुम्हाला तुमच्या मॅडमनेच देऊन पाठवला होता का? आणि काय सांगताय तुम्ही की तुम्ही तुमच्या आईच्या कंपनीत, म्हणजे तुमच्याच कंपनीत पर्यायाने जॉब करतात? तुमचा पण गैरसमज झाला ना. नाही, सगळ्याच लोकांचा हा गैरसमज होतो. सगळ्यांना वाटतं ही माझी कंपनी आहे, सगळे डिसिजन घेण्याचा अधिकार फक्त मला आहे. पण दुर्दैवाने तसं नाही. या कंपनीत साधा एम्प्लॉई आहे मी. नाही, खरंच या कंपनीत काम करण्याचा पगार मिळतो मला. हे तुमचा माझ्यावर विश्वास नसेलच, पण हवं असेल तर माझ्या बायकोला विचारा. शुभ्रा, यांना सांग, खरं सांग. मी एक रिक्वेस्ट करते तुम्हाला.
प्लीज या दोघांची नावं नका सांगू प्लीज. खरं सांगतो, या कंपनीत माझा काहीही से नाही. आसावरी मॅडम म्हणतील तीच पूर्व दिशा असते या कंपनीत. हळू. याक. तुम्हाला खूपच त्रास होतोय का? थांबा. शुभ्रा, अगं बघत काय उभी आहेस? त्यांच्यासाठी काहीतरी पाणी वगैरे आणते. हा, ती पाणी आणते. पाणी नको, चहा आणते गरम गरम, आणि सगळ्यांसाठीच आणते. शुभ्रा, मी पण येतो मदतीला. मी आहे, येतो. मी तुम्हाला काही हेल्प करू का? मेडिसिन हवंय? हो मॅडम, तुम्ही कुठलीच हेल्प करू नका. तुमच्या हेल्पमुळेच ना ते हेल्पलेस झालेत बिचारे. कुठली हेल्प करू नका, एवढीच फक्त हेल्प करा. हा, हे शुभ्रा, काय करतेस? हे आपले घरातले वापरातले कप आहेत, हे नको देऊस त्यांना. पेपर कप आहेत ना, ते त्याचा कधी उपयोग होणार आहे? ही सगळी बाहेरची माणसं आहेत, हे काहीतरी आजार वगैरे असतात, उगाच आपल्याला होईल. त्यापेक्षा मी सांगतो ते. काय सांगणार आहे सोहम? सोहम, गोष्टी खरंच आता हाताबाहेर गेल्या ना. आई आता पोलीस कमिशनरना भेटायला गेल्या. आसावरी मॅमला चांगलंच टेन्शन आलेलं दिसतंय. हे सगळं मॅटर जर मी सॉल्व्ह केलं, ह्या लोकांना घराच्या बाहेर काढलं, तर आसावरी मॅम खुश होतील माझ्यावर, आणि मग मला शुभ्राची जागा घेणं सोपं होईल. मला नाही माहिती यापुढे काय होणार आहे, पण आता जी माणसं बाहेर आहेत ना सोहम, त्यांनी त्यांची घरं गमावली आहेत. अरे, छप्पर नाही आहे त्यांच्या डोक्यावर, आणि पोलीस आल्यावर त्यांची अवस्था अजून बिकट होणार आहे. अरे, आणि हे सगळं कुणासाठी, कुणामुळे? तू तू स्वतः अडकूनेस म्हणून त्यांनी का भोगायचं सगळं? त्यांची काय चूक आहे यात? तुला तुझा स्वार्थ साध्य करता यावा म्हणून त्यांनी व्हायचं सफर? ऐक, तू माझं ऐक सोहम, अजूनही वेळ गेली नाहीये रे सोहम. आईना सगळं खरं सांगून टाक प्लीज. माफ करतील त्या, नक्कीच समजून घेतील तुला सोहम. आत्ता आईना वाटतं की ही जी माणसं बाहेर आहेत ना, ती चुकीची आहेत. त्यांची काय चूक आहे मला सांग? पण तसं नाही येणार आहे सोहम, आपल्याला माहिती आहे. आणि ते त्यांचे शाप घेऊन जगायचं का आपण आयुष्यभर? आपण सुखी आहोत ना. किती लेक्चर देणार आहेस अजून? जरा चान्स मिळाला की हल्ली खूप तोंड सुटायला लागलाय शुभ्रा तुझं. आणि तू नको मला शिकवूस. कोणाशी कसं वागायचं ना, ते मला जास्त चांगलं कळतं तुझ्यापेक्षा. थांब. इकडे दे. काय यार, शुभ्राने मला लगेच का वरती पाठवलं? मला माझ्या फ्रेंड सोबत खेळायचं होतं. मॅडी, काय तुला माहितीये का, मला ना अनुराग खूप आवडतो. ओ गॉड, मला पण अनुराग खूप 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 आवडतो. शुभम, 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 वेअर आर यू शुभम? ओ गॉड, कुठे गेलास तू? बाबडू, बाबडू, बाबडू.
बबडू 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 बबडू. ओ गॉड, घाबरतो मला, घाबरतो. शुभ्राला नाव सांगे. नाही सॉरी चल आपण खेळूया काहीतरी. तुला ते अनुरागनी काय शिकवलं ते शिकव ना मला. असं कर. कुबुशू 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 म्हणजे काय रे? कुबुशू म्हणजे काय कुबुशू म्हणजे काय? कुबुशू म्हणजे काय? स्माइल. नो, तुम्ही ना अजिबात टेन्शन घेऊ नका. मी तुमच्यासाठी सोशल मीडियावर अपील करेन. तुमची घरं तुम्हाला परत मिळवून देईन. मी तुमच्यासाठी वाटेल ते करेन. मी तुम्हाला जस्टिस मिळवून देईन. ओके? चांगले फोटोज काढा रे मॅडम बरोबर. सोशल मीडियावर जितके लाईक्स मिळतील ना तितके 1000 रुपये देणार आहेत मॅडम प्रत्येकाला. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. मग कसं म्हणायचं होतं? मला कसंच नव्हतं म्हणायचं. अहो असं कसं? चहा घ्या. अहो घ्या चहा, तुमच्या खोकल्याला पण आराम पडेल. घ्या 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 चहा घ्या ना चहा. अरे घ्या ना चहा. आणि अजून काही हवं असेल तर सांगा, म्हणजे मला तुमच्यातलाच एक समजा. नाही, आम्ही छोटी माणसं आहोत. अहो नाही काका, खरंच मी तुमच्यातलाच एक आहे. अहो तुमच्यासारखंच मला सुद्धा कुटुंब आहे. सगळ्यांना पोचतो मी, आणि मी एकटाच पोचतो त्यांना, कारण माझी बायको काहीच करत नाही ना. काही करत नाही म्हणजे ती पैसे कमवत नाही. आता दिसायला तुम्हाला दिसतंय एवढं मोठं घर, पण एवढ्या मोठ्या घराचा खर्च सुद्धा किती असतो हे तुम्हाला माहितीच असेल. परत मला मुलगाही आहे, तुम्ही बघितलात बबडू मगाशी वर गेला तो. आता मूल आहे म्हटल्यावर त्याचाही खर्च आला, आणि हा सगळा खर्च मी एकटाच बघतो. त्यामुळे माझं कुटुंब, माझी मुलं, बायको, सगळे प्रॉब्लेम तुमच्यासारखेच आहेत. तुम्हाला कळतच असतील नाही का? म्हणून म्हणतोय मी, मला तुमच्यातलंच समजा, किंवा खरं तर मला भाऊ समजलात ना तरी चालेल. काय झालं? हसायला काय झालं? नाही, एक मिनिट. भाऊ, ओ भाऊ, इकडे या तुम्ही, इकडे या. तर सोहम कुलकर्णी, हा घ्या चहा. तुमच्या भावाचा चहा, उष्टा चहा. भाऊ आहे ना, प्या. प्या. तुमच्या भावाचा उष्टा चहा आहे, प्या. मिस्टर सोहम कुलकर्णी, तुमच्यासारखे लोक आहे त्या नात्यांचा नीट रिस्पेक्ट करत नाही. तुम्ही या गरिबांशी काय नातं जोडणार आहात? भाऊ म्हणे वा, मस्त झालंय, कडक. चला भाऊ, प्या प्या. इन्स्पेक्टर साहेब, हा माणूस अनोळखी लोकांना घेऊन माझ्या घरात घुसलाय. ताबडतोब या सगळ्यांना अरेस्ट करा.